Welcome back to Incoa News. A 73-year-old disabled man, Frederick D'Souza, sustained injuries after a fire broke out at his house in Bamanwado, Shivoli, reportedly due to a short circuit. Police and fire services rushed to the spot, brought the fire under control, and shifted the injured man for medical treatment. Further inquiry is underway. त्यांना उजो भेटलो घराकडे तो अंकल होता तेका हे सायडीक तेका उलपलो तो कित्याक आणि मागीर आमी एम्बुलन्साक फोन केलो एम्बुलन्स येयली रोखडी फायर ब्रिगेडीक मागीर म्हापशा फोन केलो मागीर फायर ब्रिगेडूय येयली आतां आनी आतां ते हे करता आमी तरी पालयल्लो उजक मारून कसो उजो पेटलो कितें तो कांयच कळना कोण रावताले घरान तो एकटोच अंकल रावतालो एकलोच रावता लागला तेका तेजी भुरगीं भायर आसता लागला तेका अंकला हय लागला मातशें लागला हेका खंय लागला कितें तेच्या आपणा सायडीक लागला उलपला तो उलपाला तो सोफार बसतलो थंयसरूच ओके पूण उजो कसो लागलो काय पळोवंक काय खबर ना ना कितल्या वर्साचो आहा तो अंकल तो 73 इयर्स ओल्ड तो एक सायड एक सायड उलपला तो ओके हँडिकॅप कसो आहा तो हँडिकॅप आहा तो हँडिकॅप तो ओके खंय पडटा हें हे शिवोले मान्ना पंचायत ओके बामनोडो सध्या पुलीस पावले म्हणजे ना अंजली पुलीस पावल्या फायर ब्रिगेड पावल्या आणि लायटीचे मनीसय पावल्या लायट कनेक्ट करपाक 2141 कॉल येयलो घर पेटला म्हणून तो आमी इमिडिएटली टर्न आउट केलो आनी येना फुडें हांगासर इमिडिएटली फायर फायटींग स्टार्ट केली आनी पयल्यान पयली आमी पावच्या पयलीं थंयसर केअर टेकर आसलो तेणी तेका इंजर्ड आसलो पर्सन एकटो तेका नेम तेजें फेड्रिक्स डिसोजा एज 73 तेणी तेका पयले भायर काडलो आनी मागीर आफ्टर दॅट आमी LPG आसलो भितर एक सिलिंडर तो फायर फायटींग करतना भायर काडलो आमी आनी फायर एक्सटिंग्विश केलो सर उजो कसो पेटलो कितें की कळला सो मायट बी इन्वर्टर आसलेलो थंयसर आनी AC मायट बी शॉर्ट सर्कीट मायट बी शॉर्ट सर्किट एप्रोक्सिमेट लॉस कितें तेजे हॉल आसले ते कंप्लिटली फायर जाला तेका आनी सामान कितें बेडरूम आमी सेफ केला बाकी घरान कितें सामान आनी कांय नासलें तेजें फर्निशींग कितें आसलें तें ते उलपाला हय ओके सो एकलो इंजर्ड आहा हितून येस ओके आतां तेका खंय येलो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान येला येस सर बिफोर अरायवल ऑफ अस तेका शिफ्ट केला शिफ्ट केला आतां सध्या उजो कंट्रोलान येयला हय 100%.